तुमचा पण कन्सर्न आहे का की फेशियलचा रिझल्ट येत नाही किंवा फेशियलचा रिझल्ट हा जास्त दिवस टिकत नाही? तर आज मी त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगणार आहे की ज्याच्याने तुम्हाला कळेल की आपला रिझल्ट का टिकत नाही. नंबर 1 की फेशियल झाल्यावरती आपण कुठलं होम केअर वापरतो आणि ते प्रॉपर पद्धतीने वापरतो का, कसं वापरलं जातं, त्याचा एक्झॅक्टली सिक्वेन्स काय आहे फेशियल झाल्यानंतरचा होम केअर वापरण्याचा सिक्वेन्स. तर या गोष्टींमध्ये बऱ्याचदा गडबड होते. आपण चुकीच्या पद्धतीने आपलं होम केअर वापरतो आणि त्याच्यामुळे आपला रिझल्ट टिकत नाही. नंबर 2, जे आपण होम केअर वापरतोय ते होम केअर आणि आपण ज्या ब्रँडचं फेशियल केलंय ते ब्रँडचं फेशियल, हे दोन्ही गोष्टी समहाऊ एकमेकांना सुटेबल नसतात. तुमचं होम केअरही छान असेल किंवा ते फेशियलही खूप छान असेल, पण ते दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते समहाऊ वर्कआउट होत नाही आणि त्याच्यामुळे पण आपला रिझल्ट वरती अफेक्ट होतो की आपला रिझल्ट सस्टेन होत नाही किंवा 1-2 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. पॉइंट 3 की बऱ्याचदा आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस असतात आणि त्या हेवी हार्मोनल चेंजेसच्या मध्ये आपण फेशियल करतो आणि त्याच्यामुळे पण आपला ग्लो हा सस्टेन होत नाही किंवा चांगला रिझल्ट येत नाही. आणि हार्मोनल चेंजेस मध्ये कधी करायचं म्हणजे फेशियल किंवा कुठल्या स्टेजेसमध्ये फेशियल झालं पाहिजे हे तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या कॉस्मेटॉलॉजिस्टला विचारून फेशियल जर केलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला सस्टेनेबिलिटी वाढवू शकतो तुमच्या रिझल्ट. 4th पॉइंट असा आहे की तुमचं जे स्किन अनालिसिस आहे ते खूप प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे. तुमचं स्किन काय आहे, त्याला कशाची नीड आहे, तुमचं डाएट काय आहे, तुमचं डेली रुटीन काय आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे, या पद्धतीने सगळं जाणून घेऊन त्या प्रॉपर पद्धतीने अनालिसिस करून तुम्हाला फेशियल सजेस्ट केलं गेलं पाहिजे. जर ते त्या पद्धतीने फेशियल सजेस्ट केलं गेलं आणि तुम्ही जर तसं फेशियल केलं तर फॉर शुअर तुमचा रिझल्ट हा चांगला येतो, सस्टेनेबल राहतो. 5th पॉइंट हा आहे की फेशियल झाल्यानंतर आपण आपल्या घरी डेली रुटीन मध्येच म्हणजे डेली रुटीन आपलं फॉलो करत असतो, तर त्याच्यामध्ये एक छोटासा चेंज हा आणायचा आहे की तुमचं पिलो कव्हर चेंज करायचंय, ज्याच्यावरती आपण 8 ते 9 तास मॅक्झिमम 10 तास आपण झोपतो, तर तेव्हाही आपला फेस त्या पिलो कव्हरला रब होतो. त्याच्यामध्ये पण आपले बॅक्टेरियाज असतात जुने, सो त्याच्यानी रब होऊन सुद्धा बऱ्याच वेळा फेशियलचा ग्लो टिकत नाही आणि डल दिसायला लागतो फेस. तर तुम्हाला पिलो कव्हर चेंज करायचंय. नंबर 6 जे आहे ते तुमचा फोन तुम्हाला सॅनिटाईज करायचा आहे, कारण आपण सतत फोनवरती बोलत असतो किंवा आपण रेजच्या सतत अंडर असतो, रेज आपल्या चेहऱ्यावरती सतत पडत असतात, तर तुम्हाला तुमचा फोन हा सॅनिटाईज करायचा आहे. आणि नंबर 7 जो आहे तो म्हणजे की तुम्हाला फेशियल झाल्या हेवी मेकअप अवॉइड करायचा आहे. तुम्ही जर फाउंडेशन टिंटेड सनस्क्रीन यूज करत असाल किंवा हेवी मेकअप यूज करत असाल, हेवी मॉइश्चरायझर यूज करत असाल जे तुमच्या स्किनसाठी खूप हेवी आहे, तर ते तुम्हाला अवॉइड करायचंय की जेणेकरून तुमचा रिझल्ट हा सस्टेन होईल, तुमच्या फेशियलचा ग्लो हा जास्त काळ टिकून राहील, तो ग्लो छान राहील आणि त्या फेशियलमुळे जे दिवसेंदिवस तुमची स्किन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे ती इम्प्रूव्ह व्हायला पण मदत होईल. आणि तुमचा फेशियलचा ग्लो का येत नाही आणि तो कसा अजून टिकवायचा, त्यासाठी मी तुम्हाला कॅप्शन मध्ये डिटेलिंग दिलेले आहेत, तर ते नक्की वाचा.